रस्त्याचं जाळं जे काम झालं नाही असं कधी झालं नाही, त्याच्यामुळे प्रचंड असा विश्वास आपल्या सर्वांवर आहे। रेल्वेच्या प्रश्नाच्या संदर्भात साबळे साहेब बोलले, अनेक मान्यवर बोलतील, त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी जाणार नाही, परंतु जे जे प्रश्न म्हणून आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी आता अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आम्ही एकत्र आलेलो आहोत। मागची निवडणूक आम्ही दोघांनी एकमेकाच्या विरोधात लढली, परंतु मोदी साहेबांनी जादू केली आणि आम्हाला दोघांना एका मंचावर येण्याची संधी प्राप्त करून दिली। मी आपल्याला एवढेच आश्वस्त करणार आहे की राज्यसभेला 2 खासदार केंद्राने दिले, नेतृत्वाने दिले, ते 2 खासदार आणि मी मिळून नांदेड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील। खूप गोष्टी सांगण्यासारख्या असल्या तरी वेळेचं बंधन लक्षात घेऊन मी आपल्या सगळ्याला आग्रहाची विनंती करतो, मी प्रामाणिकपणानं इमानदारीनं या भागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला। बावनकुळे साहेब, या भागातल्या 50% गावात मी स्वतः या लोकांना भेटायला गेलेलो आहे, अनेक गावामध्ये निधी देण्याचं काम केलेलं आहे। चुकून जर माझ्याकडून काही राहिलं असेल तर उदाहरणार्थ मला माफ करा आणि उद्याच्या तारखेला आपण आशीर्वाद द्या, एवढी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर आपल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे भूमिपुत्र